राष्ट्रवादीमधील मुन्नी ही पुरुष असून मी बोललो ते मुन्नीला कळालं असा खोचक टोला सुरेश धस यांनी लगावलाय। तर मुन्नी कोण हे धसानाच विचारा असं अजित पवार यांनी म्हटलंय। बीड हत्या प्रकरणावरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना धारेवर धरलाय। नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी धसांनी केली आहे। दरम्यान सुरेश धस यांच्या मागणीनंतर अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांनी धसांवर ट्विट करत पलटवार केला। अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण यांना बोलायला लावणारी राष्ट्रवादीत एक मुन्नी असल्याचा दावा धस यांनी केला होता। राष्ट्रवादीमधील मुन्नीनं समोर यावं असं देखील धस म्हणाले। दरम्यान आज राष्ट्रवादीमधील मुन्नी ही एक पुरुष असल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीमधील मुन्नी कोण हे अजित पवारांना विचारलं असता त्यांनी सुरेश धसांनाच विचारा असं उत्तर दिलंय की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही। मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच। मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए, ही डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे। मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे। मुन्नीला एकदा बोलू द्या। आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून, ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे हे त्यांना विचारा। हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे, त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते।